नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब करताय, छान छान गोड खूप कमेंट करताय, त्यासाठी अगदी हृदयातून धन्यवाद. आणि ह्या इतक्या पॉझिटिव्ह छान आणि इतक्या सकारात्मक अशा सोल ज्या आहेत, ज्या या चॅनलशी जोडलेल्या आहेत, त्यांची ऊर्जा इतकी पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, त्यामुळं एवढ्या छान छान रीडिंग्स होत असतात आणि इतके छान मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचतात. तर त्या सगळ्यासाठी तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तुम्हाला तर जो डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही पर्सनल रीडिंग घेऊ शकता. आणि जी रीडिंग आपण आज घेतोय ती म्हणजे महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं फुलवत आहे. म्हणजे महालक्ष्मींची म्हणजे असं तुम्हाला वाटते ना, महालक्ष्मींचं तुमचं नातं म्हणजे जी सखी असते, जी मैत्रीण असते, जी गोड मैत्रीण असते आपली, जिच्याशिवाय आपण नाहीच राहू शकत किंवा राहू शकत नाही म्हणण्यापेक्षा तिचं त्या मैत्रिणीचं ना आपलं एक बॉन्डिंग असतं, खूप छान बॉन्डिंग असतं. आणि त्याच्यात आपण इतके हे होऊन जातो की तिच्या समवेत असलं की आपल्याला काही हे होत नाही. तसं बॉन्डिंग महालक्ष्मींबरोबर तुमचं होतंय की त्यांच्याबरोबर तुम्ही खूप छान एक रूप होत आहे आणि त्यांच्याशी तुमची मैत्री छान होते आणि त्यामुळे म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही आकर्षित होताय महालक्ष्मींकडे. आणि तशी ज्या सखीचं मैत्रिणीचं जसं आकर्षण असतं ना, तसं महालक्ष्मींचं तुमचं आकर्षित जे काय आहे ना ते होते. आणि त्यामुळे त्या तुम्हाला अशा कमळासारख्या फुलवत आहेत, तेजस्वी करतायत. जे त्यांचं सगळं हे आहे की नाही ते तुमच्याकडे येते, त्यांचा आशीर्वाद म्हणा आणि त्यांचे जे तुम्ही जे ग्रॅटिट्यूड करता, धन्यवाद जे तुम्ही देता ते सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतात. मॅनिफेस्टेशन करताय ते त्यांच्यापर्यंत पोहोचते. तुम्ही जे सकारात्मक प्रयत्न पुढे जाण्यासाठी करत असताय किंवा इतरांना मदत करताय कोणत्याही माध्यमातून असू दे, काही म्हणजे मला इथं असं जाणवते की तुम्ही शाळांमध्ये किंवा काही अशा ठिकाणी अशा काही वस्तू किंवा वह्या पुस्तक असतील किंवा काही जे शाळेच्या गरजेचं असतं, मुलांच्या गरजेचं असतं, त्या वस्तू तुम्ही तिथं डोनेट केलेल्या आहेत, तुम्ही दिलेल्या आहेत. किंवा एखाद्या मुलाला असं तुम्ही हे घेतलेलं आहे की एखादं मूल खरंच बाबा ते शिक्षणासाठी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे आणि ती तुम्ही पूर्ण करताय. काही छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचं जे डोनेशन आहे ते तुम्ही पूर्ण करताय, ते तुम्ही घेताय आणि त्यामुळं तुमची ऊर्जा जी इतकी प्रफुल्लित होते, त्यामुळे महालक्ष्मी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. आणि त्या तुमचा उत्साह, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची स्ट्रेंथ जी आहे ना अशी कमळासारखी फुलवत आहेत. कारण तुम्ही जे काही तुम्ही डोनेट करताय म्हणा किंवा केलेला आहे किंवा तुमची काही कार्मिक सायकल जे काही तुम्ही कसली तुमची जशी परिस्थिती आहे त्यातून तुम्ही एवढं तरी दान करण्याची तुमची मनस्थिती असते की देण्याची कुणाला तरी. मग काय चांगलं मार्गदर्शन असेल, कुणाला मदत असेल, काही गोष्टी असू दे, एवढं का होईना पण एखाद्यासाठी करावं, दान करावं. कारण हेच आपले काही ब्लॉकेजेस असतात, रस्ते असतात, ते मोकळं करत असतात. ही जी रियालिटी आहे ती तुमच्या लक्षात येते, ते तुम्हाला माहित आहे. आणि म्हणूनच तुमच्यातून तुम्ही जे काही सगळे ब्लॉकेजेस आहेत ते महालक्ष्मींनी बाजूला काढलेले आहेत. तुम्ही जे काही दान धर्म जो करत तुम्ही पुढे आलेले आहात आणि जी सकारात्मक पॉझिटिव्हिटीशी कनेक्ट हात पुढे आलेले आहात, म्हणूनच महालक्ष्मीने तुमच्या इथले ब्लॉकेजेस सगळे दूर केलेत आणि म्हणून त्यांच्याकडे तुम्ही आकर्षित होताय आणि त्या तुमच्याकडे आकर्षित होत आहे. कधी कधी आपल्याला बरेच वेळा आपल्याला सांगितलं जातं बघा, पैशाच्या मागे नाही धावायचं, पैशाने आपल्या मागे धावलं पाहिजे, सगळ्या याने आपल्या संपत्तीने आपल्या मागे धावलं पाहिजे, आपण त्याच्या मागे नाही धावायचं. ते जितकं सोडता येईल तितकं सोडलं पाहिजे, त्याचा विचार नाही करायचा, ते साठवून नाही ठेवायचं. आपण फक्त आपले कर्म करत राहायचं, जे आपल्याकडे येणार आहे ते येणारच आहे. मग ते किती कुणी हे करण्याचा प्रयत्न आहे, कारण तुमची शक्तीच तेवढी चांगली आहे, तुमची एनर्जी चांगली आहे. हृदयातला करी महालक्ष्मीची जागा हृदयात जी आहे म्हणजे जी प्रकृती आहे तिला तुम्ही जागृत केलेला आहे आणि म्हणूनच हे तुमच्या आयुष्याचे मिरॅकल्स आहेत ते होत आहेत आणि महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं फुलवत आहेत. कारण जो कमळ आहे तो हृदयात आहे आणि त्यातच महालक्ष्मी आहेत. आणि जी सखी आहे, जी मैत्रीण आहे आणि जी खरंच तुम्हाला असं वाटतंय की ही म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, तुम्ही त्यांना काही सांगू शकता, तुम्ही त्यांच्या मला खूप छान असं फिलिंग येते बरं कधी तर म्हणजे दोन मैत्रिणी आहेत. आणि कारण देव माणसामध्येच आहे खऱ्या अर्थाने. जे काही तुम्हाला महालक्ष्मीने असेल किंवा तुमच्या जर्नीने असेल तुम्हाला शिकवलं की खरा देव जो आहे तो माणसात आहे, जो तुम्हाला खरी जेव्हा गरज असते, गरज म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही अडचणीत असाल किंवा काहीही हे असेल आणि तेव्हा न सांगता तुमच्यापर्यंत पोहोचणारी जी असते ना ती खरी मैत्रीण असते. आणि ते खरं म्हणजे हे असतं, खरी तिथं
शक्ती असते, एनर्जी असते, ती कनेक्शन असतं आणि त्यामुळे ते पोहोचत असते. सांगितल्यावर तर सगळेच येतात की नाही, सांगितल्यावर मागितल्यावर असलं असेल देतील नसेल, पण हा भाग वेगळा. पण जे आपल्या आतून जे अट्रॅक्शन्स असतात पोहोचत असतं आणि ते आपल्याकडे अट्रॅक्ट होतं येतं, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच महालक्ष्मी तुमच्यापर्यंत ती जी लोक आहेत, ती जी माणसं आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचली ॲज अ ब्लेसिंग, ॲज अ मदर, तुमच्यासाठी उभे राहिली, तुमच्या जवळ होती, ती खूप महत्त्वाची. मग प्रत्येक अडीअडचणीत, संकटात, सगळ्या ह्याच्यामध्ये कधी कधी आपल्या आयुष्यात ज्यांच्यामुळे खरंच आपल्याला असं वाटतं मनामध्ये की आपल्याला त्रास झाला, खरं तरी त्याच माणसांमुळे तुम्ही तुमच्या इच्छित जो तुमचा प्रवास आहे तिथपर्यंत पोहोचलेले असता. म्हणून त्यांना ग्रॅटिट्यूड पे करणं खूप महत्त्वाचं आहे, धन्यवाद देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या आयुष्यात असे असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक परिस्थिती, संकट, चॅलेंजेसच आपल्याला तिथपर्यंत पोहोचवत असतात. आणि महालक्ष्मी म्हणूनच तुम्हाला असं फुलवत आहेत, कारण तुम्हाला त्यांनी स्टेबल केले, तुम्हाला त्यांनी सत्य, असत्य, बरोबर, चूक हे सगळं तुम्हाला त्यांनी शिकवलं. जे माफ करायला त्यांनी शिकवलं, एक्सेप्ट करायला त्यांनी शिकवलं, हे सगळं त्यांनी शिकवलं. म्हणूनच तुम्ही कमळासारख्या फुलताय आणि तुमच्यातला उत्साह बाहेर येतोय. कारण त्यांनी तुम्हाला प्रत्येक वेळी हात धरून म्हणजे जिथं जिथं खरंच तुम्हाला गरज होती तिथं तिथं तशा सोच त्यांनी उभ्या केल्या आणि तुमच्या बरोबर त्यांनी नेहमी सतत राहिल्या. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ते तुम्हाला जाणीव होत असेल तर बघा आणि बघा द स्टार. मी काय म्हणलं, महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं फुलवत आहेत आणि द स्टारचं कार्ड आहे, म्हणजे तुम्ही स्टार होताय. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेताय आणि घे भरारी असं महालक्ष्मी तुम्हाला सांगतायत. उत्तुंग अशी भरारी घेताय. जे कार्य ज्या म्हणजे भल्या भल्याना अशक्य वाटतं ते तुम्ही तुमच्याकडून शक्य होतंय. कारण हे शक्य करण्याच्या मागे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे. जी शक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करते, जी शक्ती तुमच्यातला उत्साह वाढवते, कॉन्फिडन्स वाढवते, जी शक्ती तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये निर्णय घेण्यामध्ये निर्णयाचं स्वातंत्र्य तुम्हाला ती देते आणि तुम्हाला कार्य करण्यास पुढे नेते. ही शक्ती तुमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे तुम्ही स्टारच्या भूमिकेत जाताय, तुम्ही स्टार होताय. तुम्ही खूप मोठे म्हणजे ज्या काही ह्याच्यामध्ये तुम्ही असाल, जर तुमचं युट्यूब चॅनल असेल तर तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील किंवा तुमचे कुठलेही युट्यूब ऑनलाईन तुमचे काही बिझनेस असतील किंवा बिझनेसमन असाल, कोणीही कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असाल तर तुम्ही ॲज अ स्टार म्हणून तुम्ही बाहेर येत आहे. तुम्ही नाविन्यपूर्ण काहीतरी तुमच्याकडून नवीन काहीतरी जगासमोर बाहेर आणताय, नवीन काहीतरी त्यांना देत आहे, जगण्याचा मार्ग दाखवत असाल. नवीन काही गोष्टी, नवीन कलाकृती, काही डिझाईन्स असतील किंवा आपण ह्याच्यामध्ये बघतो ते हँडवर्कचे जे दागिने असतात ना, दागिने जे बनवले जातात, जे हाताने बनवले जातात, ते त्या दागिन्यांमध्ये सुद्धा जे जर तुम्ही त्यामध्ये काही कलाकृती तुम्ही करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुमचं खूप छान म्हणजे व्हरायटीज तुम्ही बनवताय आणि हे तुमच्यातून क्रिएटिव्हिटी बाहेर येते. तुम्ही जो काही बिझनेस करत असाल त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्ह आयडिया जी आहे ती बाहेर येते. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं महालक्ष्मीशी कनेक्ट राहा, त्यांच्याशी कनेक्ट राहा. गुप्त नवरात्र आहे, यामध्ये देवींचा आशीर्वाद आहे, देवींशी कनेक्ट राहा. मी तुम्हाला मागच्या रिडिंगमध्ये सांगितलेलंच आहे, काही तुम्हाला रिच्युअल्स करायचे आहेत किंवा कसं हे करायचं आहे तर त्याच्याशी थोडंसं तुम्ही कनेक्ट राहा. छान तुम्ही सगळ्या गोष्टी खूप मॅनेज करताय, ते करत तुम्ही पुढे जा असं तुम्हाला सांगितलं जात आहे. आणि इथं महालक्ष्मी तुम्हाला कमळासारख्या फुलवत आहेत, म्हणजेच ते तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास महालक्ष्मींच्यावर जो विश्वास होता तो विश्वास तुमचा इथं जिंकतोय. स्पिरिच्युअल प्रेम जे काय आहे, आध्यात्मिक प्रेम म्हणजे अध्यात्मावरचं प्रेम सुद्धा तुमचं इथलं वाढतंय. कारण आपण जे तुम्ही सगळे ह्या चॅनलशी कनेक्टेड आहात, ह्या सगळ्या आध्यात्मिक सोल्स आहेत. म्हणजे आध्यात्मिक जे काही व्हाईब्स आहेत, आध्यात्मिक जे गोष्टी आहेत, सगळ्या ह्याच्यावरचं प्रेम तुमचं वाढते, ते तुम्हाला आकर्षित करते. मग काही तुम्ही ग्रंथ वाचन करत असाल, काही डोनेट करत असाल आणि जे काही संदेश किंवा जे काही मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होत असाल, हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जाते. जी आशा तुमच्यामधून कधी कधी मावळल्यासारखी वाटत होती, मनामध्ये काही गिल्ट असतील, मनामध्ये काही गोष्टी असतील ज्या हे का केलं, ते का झालं, ते का, अशा काही गिल्ट मनामध्ये असेल ते सगळे निघून जात आहेत आणि बॅलन्स तुम्ही होत आहे. म्हणजे तुमच्या आयुष्याला रिन्यू केलं जाते. आपण एखादं म्हणतो ना, एखादी एफडी ठेवली ती परत रिन्यू करायची असते तर ती तशीच ठेवायची नसते, होय की नाही. मग त्याच्यात काहीतरी हे जमा होतं परत ती रिन्यू करायची असते. एफडी सारखं तसंच आयुष्य आहे, ते आयुष्य तुमचं रिन्यू केलं जाते, बदललं जाते, तुम्हाला उत्साहाने भरभरून बाहेर काढलं जाते, रिन्यू होते तुमचं आयुष्य. सगळं नवीन 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 गोष्टी तुमच्या आयुष्यात ऍड होत आहेत
आणि त्या तुम्ही स्वीकारताय. म्हणूनच महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं फुलवतात. साक्षात ब्रह्मांडाची शक्ती, परमेश्वराचे आशीर्वाद, मान सन्मान, कर्तृत्व आणि सुख सगळं तुमच्याकडे येते. फक्त तुम्हाला ते रिसीव्ह करायचं आहे. असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. जो बॅलन्स आहे तुमच्यामध्ये तो खूप कमालीचा बॅलन्स आहे. म्हणजे तुमची जी फेमिनाईन मस्क्युलाईन एनर्जी जी आहे ती खूप बॅलन्स्ड आहे. तुम्ही स्वतःमध्ये ती जागृत केलेली आहे. तो जर आध्यात्मिक सोर्स तुम्ही आहात तर तुमच्या लक्षात येईल दोन्ही शक्ती बॅलन्स होणं, शिवशक्तीची एनर्जी बॅलन्स होणं. इथं जे चित्र हे बघाल तर शिवशक्तींची जो एनर्जी आहे ती बॅलन्स्ड होणं म्हणजे तुमच्या आयुष्यात धन आगमन किंवा या सगळ्या गोष्टी होतात. कारण बॅलन्स्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे खरं काय आहे, चूक काय, माफ केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. जेव्हा आपण बॅलन्स होतो तेव्हा या गोष्टी होतात. आपण माफही सहज करू शकतो आणि माफी सहज मागू शकतो आणि जे काही येते ते सहज स्वीकारू शकतो. म्हणजे हा सहजपणा जो आहे, जी शांतता आहे, जी समाधान आहे ते येत जातं यांच्यामध्ये. जे तुम्ही बॅलन्स जेव्हा होता ना तेव्हा ह्या गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतात आणि हे तुम्हाला सांगितलं जात आहे. हे खूप मोठा हा मेसेज आहे बघा. महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं हे करतायत. तर 6 ऑफ कप्सचं कार्ड आहे. मग तुमच्या आयुष्यात ना ज्या गुड मेमरीज आहेत, छान तुम्ही आनंद म्हणजे छान काही तर तुम्ही ट्रिप्सला वगैरे गेलेला असाल, कुठं फिरायला गेलेला असाल, काय म्हणजे गोड आठवणी महालक्ष्मी तुम्हाला सांगताय. तुमचा उत्साह, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं हसणं, तुमचं बोलणं हे खूप छान आहे. आणि ह्या ज्या तुमच्या गुड मेमरीज आहेत, ज्या चांगल्या आठवणी आहेत तुमच्या, मग तुमच्या फॅमिली सोबतच्या असतील, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतच्या असतील, तुमच्या पार्टनर सोबतच्या असतील, कुणाबरोबरही असतील, मुलांसोबतच्या असतील, त्या आठवणींना थोडासा उजाळा द्या. छान तुम्ही मस्त म्हणजे जे काही फोटोचे अल्बम वगैरे असतील जुने, तर ते तुम्ही काहीतरी बघत बसलाय आणि छान अरे असं आपल्याला मुश्किलपणे असं येतं. आपल्या मुलांचे जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्या लहानपणीचे फोटोज असतात ते तुम्ही बघताय. म्हणजे त्या मेमरीजमध्ये तुम्ही जाताय असा इथं तुम्हाला मेसेज सांगतो. म्हणजे पास्टमध्ये नाही जायचं आहे, पण त्या मेमरीज ज्या काय आहेत, ज्या गोड आठवणी आहेत, गोड ज्या चांगल्या मेमरीज आहेत त्या तुमच्या समोर येत आहेत, त्या तुम्ही आठवताय. आणि चाइल्डहुड मेमरीज ज्या आहेत, ज्या तुम्ही लहानपणी खट्याळपणा जो काही तुम्ही केलेला आहे, जो खट्याळपणा केलेला आहे, जो काही दंगा मस्ती खेळ मित्रमैत्रिणींच्या बरोबर जल्लोष जे काही सगळा तुम्ही केलेला आहे, शाळेमध्ये असेल कॉलेजमध्ये असेल, जो काही दंगामस्ती तुम्ही केली, ह्या सगळ्या गोष्टी काही येणं तुमच्या पुढे येतील असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं फुल, त्यांना तुमच्याकडून एक मैत्रीण काय करू शकते, एक वेलविशर काय करू शकतं की आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला हसवणं आणि तिला पुन्हा उत्साहात आणणं, पुन्हा तिच्या मनामधून सगळ्या गोष्टी सगळं काढून टाकलं. मग काय कुठलं तरी गाणं आहे बघा, ते बरेच वेळा मी गुणगुणते. तेरी तन्हाई का, तेरी बेचैनी का, एहसास है मुझको सुन. तसं महालक्ष्मी हे म्हणतायत. म्हणजे तुमच्या सगळ्या जे काही तुमची बेचैनी आहे, तुमचं जे काही सगळं हे आहे, त्या सगळ्याचा जो हे आहे ना ते महालक्ष्मींना आहे. महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं का बोलवतात? कारण एका मैत्रिणीलाच एका मैत्रिणीची असेल किंवा एका मित्राला मित्राची, आणि जे काही तुमच्या जवळचे सगळं जे काही हे असेल, तुमचे पार्टनर असतील, रिलेशन्समध्ये जे काय म्हणजे तुमचं जो प्रेमाचं हे आहे, तुमचे बंध कुठं जोडलेले आहेत तिथून तुमच्यासाठी व्हायब्रेशन्स येतील असं तुमच्यासाठी सांगितलं जाते. किंवा आई मुलाचं असेल ते सुद्धा, आई मुलीचं असेल ते सुद्धा नातं आहे. तर हे नातं तुमच्यामधली तुमची जी एकटेपणा जो आहे तो ते हे करतायत. आणि त्यामुळेच म्हणजे जो बॅलन्स्ड आहे आणि इनोसन्स जो काही तुमच्यातला आहे, म्हणजे तो सगळा तुमच्यातला महालक्ष्मी बाहेर काढतात. मला ही रिडिंग करताना एक वेगळाच हे वाटतंय का, म्हणजे खूप छान तुमची म्हणजे कुठल्याही मोठे मोठ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सिरियसनेस आणि ह्याच्यामध्ये आयुष्य नाही घालवायचं कधीच. चल सोडून द्यायचं सगळं, जर काही झालेलं असेल सोडून द्यायचं. त्या गोष्टी थोड्याच आपल्याबरोबर हे करतात, ते सगळं जे चिकटलेलं जळूसारखे किंवा ते एक हे म्हणतात बघा गोचडीसारखे चिकटलेले काही गोष्टी असतात, काही शब्द असतात, काही मेमरीज अशा असतात, कोणतं काय ते म्हणले असं, हे सगळं काढून फेकून द्यायचं. आणि जे चांगलं आहे ना त्या गोष्टी, म्हणजे कधी कधी हा दृष्टिकोन तुमचा बदलवला जातोय. तुम्ही बघताय काय, बघत काय होता, जे खरंच काय चुकलो, काय झालो, कुणी काय केलं ह्या सगळ्याकडे बघत होता. जे चांगलं आयुष्यात होतं त्याकडे बघतच नव्हता आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास झाला. अशा सगळ्या घटनाच्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर होत होत्या आणि त्यामुळे महालक्ष्मी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतायत, तुम्हाला कमळासारखं फुलवतायत. कारण तुमच्यातलं लहान मुलं जे आहे की नाही ते जिवंत करतायत.
महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं का बोलवतात माहिती का, तुमच्यातलं लहान मूल त्या बाहेर काढतात. कारण चाइल्डहुड जे आपलं असतं, जे लहान मूल आपण कधीतरी आपण लपवून ठेवलेलं असतं, झाकून ठेवलेलं, आणि आपण हसत नाही, खेळत नाही, दंगामस्ती करत नाही, काय नाही, खूप सिरियस, म्हणजे ते हे आता केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते झालं, ते झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी चेहऱ्यावरचं हसू आणि आनंद हे सगळं कुठंतरी हरवल्यासारखं, आणि कायम म्हणजे जगाचंच टेन्शन सगळं हेलंच आहे काय. म्हणजे काही पर्सन असे असतात आजूबाजूला की सगळ्या जगाचं टेन्शन यांनाच दिलेलं आहे का काय असं वाटतंय. तसं जे काही म्हणजे अशा काही एनर्जीज असतील किंवा असं काही असेल तर हे सगळं निघून जाते बरं का. मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात. म्हणजे मनात अशा काही मनामध्ये तुमच्या उत्तर हे येत असेल तर ते सगळं तुमच्यातनं काढून टाकलं ते चमत्कार होत आहेत छान. आणि मस्त चाइल्डहुडशी कनेक्ट व्हा. स्वतःच्या लहानपणीचे मुलांच्या लहानपणीचे फोटोज वगैरे अल्बम्स जरा काढून बघा, मस्त व्हा, फिरायला जा. आणि जे काही म्हणजे जो बॅलन्स आहे तो सगळा हे करून ठेवा. स्वतःला वेळ द्या, हसा खेळा, मस्त दंगामस्ती करा असं तुम्हाला महालक्ष्मी सांगतात. कारण त्यात तुम्हाला कमळासारखं बोलवत आहे. तुझं सगळ्याचं डोक्यावर ओझं घेऊन जगू नका, ते टाकून द्या ओझं सगळं असं महालक्ष्मी तुम्हाला सांगतायत. कुठलं ओझं कुठलं काय काय नसते असं, है की नाही. आणि महालक्ष्मी तुम्हाला कमळासारखं फुलवत आहेत. हे जे कार्ड आहे हे डेथचं कार्ड आहे ऍक्च्युली. हे कार्ड तुम्हाला हेच सांगते की अनएक्सेप्टेड चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत. म्हणजे जो चेंज तुम्ही विचारही केला नसाल असा चेंज तुमच्या आयुष्यात होतोय. आणि ही डेथ होते जी कुठली मी म्हटलं ना हेक्टिक गोष्टी ज्या होत्या, ज्याचा त्रास असेल, ज्याचं काही त्या गोष्टीचा आता बोलायचं नाही आपण, ते सगळं तिथं डेथ होते, ते सगळं संपते. म्हणजे कार्मिक सायकल संपते आणि सगळ्या अनएक्सपेक्टेड चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत. जो काही लॉस झाला, फेल्युअर आलं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जे काय आहे, म्हणजे त्या जे सगळं आयुष्यात चालू झालं होतं, तुमच्या लॉस झाला असेल, काही फेल्युअर आलं असेल, किंवा अशी काही व्यक्ती आहेत आयुष्यातून निघून गेले आणि आपलं लक जे काय आहे त्यामुळं साथ देत नव्हतं, अशा सगळ्या घटना, अशा गोष्टी तुमच्यातनं गेल्या म्हणून तुम्ही नाराज झाला असेल, तरी तर तुम्हाला ते सांगितले त्या सगळ्या गोष्टींची एंडिंग व्हायची वेळ आलेली आहे. ते सगळं एंड करायचं आहे, आता संपलेलं आहे सगळं आणि आता चेंज होतं. ट्रान्सफॉर्मेशन जे काय आहे, जर 555 तुम्हाला खूप वेळा दिसत असेल ते सुद्धा असेल. 555 जर तुम्हाला परत दिसत असेल तर चेंज तुमच्या आयुष्यात येतोय, बदल तुमच्या आयुष्यात होतोय. आणि जो बदल आहे तो तुम्हाला स्वीकारायचा आहे. तर हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. खूप मोठा हा मेसेज आहे बरं का. आणि महालक्ष्मी तुम्हाला असं कमळासारखं फुलवत आहेत. कारण काहीतरी संपल्याशिवाय काही चालू होणार नाही, अंत हाच आरंभ आहे. म्हणजे संपलं त्याचं दुःख हे नाही, म्हणजे तेच त्या गोष्टी गिरवत नाही बसण्यापेक्षा ते सगळं सोडून द्या, ते सगळं सोडून फेकून द्या आणि पुढे चला असं तुम्हाला सांगितलं जाते. कारण आनंदानं आयुष्याची जे काही हे करायचं आहे ते आनंदानं करा, प्रेमानं करा. प्रेमाचा, आनंदाचा, हसण्याचा, कळकळण्याचा आवाज, वर्षाव हा तुमच्याकडून झाला पाहिजे. हे महालक्ष्मींना हवा आहे. आणि हे जे काय आहे प्युरिफिकेशन कार्ड म्हणजे हेच प्युरिफिकेशन चालू आहे. कसं आहे बऱ्याच वेळा काही गोष्टी मग ज्या अशा झाल्या आयुष्यात कार्मिकेच्या, त्या तुम्हाला सगळं ते तुम्ही चिकटवून ठेवलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. म्हणजे आयुष्यात हे जे कमळासारखं तुम्हाला का फुलवलं जाते, कारण तुमच्यातनं ते सगळं बाहेर काढलं जाते. हे प्युरिफिकेशन आहे, हे तुमच्यात प्युरिफिकेशन जे शुद्धीकरण आहे हे तुमचं होते. म्हणजे मन, बुद्धी, आत्मा, मनाला काही चिकटलेले असतात, बुद्धीला काही गोष्टी पटत नसतात, आत्म्याला असं असतं की आपण आपल्या मन आणि बुद्धीमध्ये असला काही घोळ चाललेला असतो, त्याचा त्रास सगळा आपल्या सोलला होत असतो आणि त्यामुळे सगळंच इनबॅलन्स होतं. तर हे सगळं जे चाललेलं होतं ते सगळा टप्पा जो आहे तो संपवला जातो, डेट केला जातो, तो संपतोय, अंत होतोय त्याचा. आणि नवीन जो कमळ आहे जे असं सूर्यासारखं, जे बघा सूर्यफूल किती छान आहे, सुंदर आहे की नाही, असं तुमचा सगळा औरा तुमचा असा सूर्यासारखा तेजस्वी होतोय. तुमचं बोलणं, तुमचे शब्द, तुमचं दिसणं, तुमचं असणं, वागणं, तुमच्या आजूबाजूचा परिसर असेल, तुमच्या आजूबाजूचं वातावरण, हे सगळं समृद्ध, शांत, समाधान, खूप पॉझिटिव्ह, तुम्हाला साजेसं असं सगळं तुमच्या आयुष्यात बदल, असं सगळं तुमच्या आयुष्यात हे होतंय. हा तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. आणि खूप छान असा मेसेज रीडिंगमधून खरंच नक्की आला. आणि मलाही खूप आवडली ही रीडिंग. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मध्येच मी सांगितलं नाही बरं का सबस्क्राईब करा म्हणून, तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सुद्धा शेअर करा, जेणेकरून अशी एखादी तुमची मित्र असेल, मैत्रीण असेल, मित्र असेल,
कुणी असेल ज्याला बाबा खरंच ह्या अशा व्हायब्रेशनची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि एका चांगल्या जे काही चांगलं आपल्याकडून होते ते देण्याच्या माध्यम म्हणून तुम्ही जोडले जा. तुमच्यासाठी थँक्यू सो मच.